हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजची सुरुवात आहे ती किचनपासून स्टार्ट झाली आहे, कारण का बाकीची सगळी कामं आवरून घेतली। पिल्लू आणि पिल्लूचे बाबा झोपलेले, तुम्हाला तर माहितीच आहे पिल्लू आमची जागलेली, त्याच्यामुळे ती झोपलेली। सो ती उठायच्या आधी मला चपात्या करायचे होतं। टोमॅटो कांदा भाजीसाठी भाजून घेतलेला आणि 2 चपात्या केल्या आणि आमची पिल्लू आहे ती उठली। मी चपात्या करायला घेते तेव्हा पिल्लू आमची उठूनच जाते। काय लॉजिक आहे तिचं काय माहिती, आणि कशी काय उठते चपात्या करताना काय माहिती। सो इथे पटपट चपात्या करून घेते मी। आणि काल तुम्हाला तर माहिती आहे पिल्लू आमची 5 वाजता झोपली। सो मला उठायला 11 वाजले, कारण का झोपच नाही झालेली आणि ऑलरेडी तिला दीपक गेल्यानंतर होल डे सांभाळा, परत ती कामं करा, त्याच्यामध्ये जाम थकून जातो। त्याच्यामुळे पॉसिबलच नव्हतं की सकाळी लवकर उठून हे करावं। कधी कधी उठते मी, कधी कधी नाही होत पॉसिबल, कारण का थकून जातो आपण पण। आणि इथे पटपट मी चपात्या करून घेते। मी दोन्ही टाईमचं एकदाच चपात्या करते, असं डबल नाही करत बसत। फक्त सॅटर्डे कधीतरी करते 2 टाईमच्या, नाहीतर सॅटर्डेला काही भाजी वगैरे केली तर 2 टाईमच्या करून ठेवते, आणि संडेला माझं 2 टाईमचं वेगवेगळं जेवण असतं। सो इथे चपात्या पटपट करून घेते। मी काही घडीच्या वगैरे करत नाही, सिम्पल आपल्या असतात तशाच करते, कारण का मला त्याच येतात आणि आमच्याकडे ते तसंच खातात त्याच्यामुळे। आणि आता चपात्या वगैरे झाल्या आणि आता पनीरची भाजी करते। आज मी पिल्लूला पण पनीरची भाजी करणार होती आणि आम्हाला पण। सो आपण जो नॉर्मल मसाला असतो ना, कांदा टोमॅटो लसूण हे पॅनमध्ये भाजून थोडंसं घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याची प्युरी करायची। सो तसं मी तीच प्युरी पिल्लूसाठी पण यूज करणार। आणि कुकी आलेली, तिला पण पनीर आवडतं। तिला पनीरचा वास आला ना की ती स्वतः येऊन जाते। आता तिथे मी पिल्लूचं जेवण आणि मामचं जेवण करते। ती छोटी कढई दिसते ती पिल्लूसाठी आहे, त्याच्यात पण थोडंसं तेल टाकलं आणि ह्याच्यामध्ये थोडासा तो मसाला टाकला, तुम्ही तर बघता, आणि बाकीचा उरलेला तो आमच्यामध्ये टाकला आणि तो मसाला तेलामध्ये अगदी नीट शिजवून घेणार। जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तो मसाला शिजवून घेणार। आमच्यामध्ये मी घरचे सगळे मसाले टाकले आणि पिल्लूच्यामध्ये पण जरासं लाल तिखट आणि बाकी सगळे मसाले टाकले, आणि पिल्लूच्या ह्याच्यामध्ये आता मीठ टाकलंय, मसाले वगैरे हे करून झाल्यानंतर। आणि थोडंसं आमचं जे मी केलं नाही ते थोडं घट्ट केलं, आणि पिल्लूचं जरासं असं थिकनेस त्याची आहे ती कमी ठेवली, कारण का ती खाणार, फर्स्ट टाइम ती अशी भाजी खाणार होती आणि तिने खाल्ली देखील। आणि तुम्ही बघताय मी जेव्हा काम करते ना, ती किचनच्या बाहेर अशी येते आणि तिथेच उभी राहून बघत असते मला की मी काय करते आणि काय नाही। ॲज युजुअल तसंच चालू आहे। दीपक तिला बोलतोय चल चल, तरी पण ती तिथेच आहे, पाय असे खाली टेकवूनच उभी राहते, आणि तिला पण जबरदस्ती नेली ना की ती मग ओरडत बसते। सो इथे आली, मग मी तिला बिस्किट वगैरे दिला, आणि तिला उठल्यावर ना आम्ही डायपर फ्री करतो। इवन रात्री तिला फुल कपडे असतात ते पण फ्री करतो, कारण का जेव्हा ती उठली ना त्या टायमिंगला 1:30ला उठली ती, आणि गरमी खूप असते ना, सो त्याच्यामुळे तिला टी शर्ट नाही घातलेलं। सो इथे केली मी आम्हाला डाळ, म्हणजे आम्हाला तिघांनाही केली। ही पिल्लूची भाजी आहे पनीरची। मी अशा प्रकारे पिल्लूच्या थोडीशी भाजी केली पनीरची, आणि आम्हाला पण पनीरची भाजी केली। आम्हाला थोडी स्पायसी केली आहे, सो तिची मी वेगळी केली आहे, कारण का सेमच मसाले, फक्त मसाले ॲडिशनल, बस एवढाच डिफरन्स। आणि डाळ आम्हाला तिघांना एकच केले, थोडीशी तिखट कमी अशी केली आहे, मिरची तर टाकली पण कमी टाकले। आणि ही आम्हाला केली आहे पनीरची भाजी, थोडीशी एकदम स्पायसी झणझणीत। आणि आता मी पिल्लूला पहिला इथे भरवून घेईल, डाळ झाली की भात पण लावला आहे, आता तिला भरवून घेईल। तिला असं डाळ भात आणि वरती तूप आणि भाजी, आणि भांडी एवढी सारी पडले ती पण घासायची आहेत मला। सो अशा प्रकारे मी आता पिल्लूला भरवते, डाळ भात आणि थोडीशी अशी भाजी लावून तिला भरवते। ती पण अगदी आवडीने खात होती। वेलकम बॅक टू माय चॅनल। तर ब्लॉग आहे तो मी आत्ता चालू करते। पिल्लू आमची ॲज युजुअल रात्री जागी होती, तुम्ही बघितलं 5 वाजता झोपली आणि सकाळी उठली 12 साडेबारा पण नाही, 1:30 वाजता उठली। 1:30 वाजता उठली आणि आत्ता आहे ती खेळते, सॉंग्स लावून दिले। पिल्लू आज आमची जेवली पनीर आणि राईस खाल्लं तिने, बऱ्यापैकी खाल्लं, असं नाही बोलू शकत की एकदम सगळं खाल्लं, बऱ्यापैकी खाल्लं। आणि आत्ता जस्ट तिला मी बनाना फीड केला। आता तिचा टाइम टेबल मी पुरा चेंज करून टाकणार, कारण का कमी खायला लागले ती आता सध्या। मे बी असेल, मम्मीला मी विचारलं की पिल्लू म्हणजे आधीसारखी खात नाही, मम्मी बोलली गरमीमुळे असेल मे बी। सो आता तिला जेवढे तिला फ्रूट्स किंवा असं लिक्विड असेल तेच देणार तिला मी, जर ती खात नसेल तर। तिने बऱ्यापैकी खाल्ला राईस, आणि आता मी तिला बनाना फीड केला, वाजलेत 5, बनाना फीड केला, आता ती ऑलमोस्ट झोपेलच।
थोड्या वेळाने, कारण का उठल्यापासून ती झोपली नाही आहे. सो 6पर्यंत मे बी झोपेल ती असं वाटते. बघूया, ती झोपेल. उठली ना की तिला दूध देणार आणि नाहीतर मग ॲपलची प्युरी भरवणार आहे. हे तर फिक्स केलं आहे मी. आणि रात्रीचं जेवण बघूया, अजून काय डिसाईड नाही आहे. आणि आमची पिल्लू सकाळी 5 वाजता उठली. ती सकाळी दुपारी 1:30 वाजता उठली, विचारू नका. आणि मी ऑलमोस्ट उठली 11 वाजता उठली. 11 वाजता उठून सगळी कामं वगैरे आवरली पटपट आणि तुमच्याजवळ थोडीशी रेसिपी शेअर केली. पिल्लूसारखी मध्ये मध्ये येत होती ना, त्याच्यामुळे मला प्रॉपर दाखवायला येत नव्हतं, कारण का ती डायरेक्ट येऊन किचनमध्ये उभी राहायची आणि ट्रायपॉड ठेवायला जागा नाही भेटायची, तो ढकलायची त्याच्यामुळे. सो हा 2-3 दिवस झोप नाही तर म्हणजे डोळ्या बघा कसे झालेत काय काय. चला अगं ग ग बाबा ओरडतील ना, तिची मस्ती बघा. पिल्लू वॉलला काळ काळ करून टाकलंस तू. उघडायचं बघा कसं माहिती आहे तिला, बघा सांगता आलं होतं. बघते ना रोज काय करते मी, रोज बघते ना काय करते, कशा उघडते बघा. मग उघडत नाहीये. किती चॅप्टर पडा, किती किती चॅप्टर. चल चल झोपायला आता, बस आता नाही, चल नंतर. चला चला. मज्जाला गाणं गाणं नुसतं गाणं बघतो, म्हणजे पोरगा नुसतं गाणं बघतो आणि खेळतो पण. पिल्लू आमची बॉटलचं झाकण लावते. पिल्लू आमची दूध पिऊन झाली की बॉटलला झाकण लावते, परत पाण्याच्या बॉटलचं झाकण लावते, परत वाटीमध्ये पाणी दिलं की दुसऱ्या स्पूननी दुसऱ्या वाटीत टाकते. अशा भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी करते. मी तुम्हाला दाखवेल आज, जर पॉसिबल झालं ना तर आज दाखवेल. तिच्या मूडवर सगळं असतं, ती सगळं काय करते तुम्हाला दाखवेल मी. तिला ना सगळ्या असं छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या. हे याच्यात उचलून टाकायचं, ते त्याच्यात उचलून टाकायचं, हे करायचं, करते. आणि ती एकदा सांगितलं ना, एकदा दाखवलं ना की ती सगळं प्रॉपर करते, असं नाही करत नाही. फक्त एवढंच आहे, मॅडमचा मूड नीट हवे. आता मॅडमना झोपवते, मी. चालू 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 चाली चाली चालू बोलू चालू लिंगा लिंगा लो just packet full of just hush hush R for प्रयत्नाने आमची पिल्लू फायनली झोपली आहे. ती आता तिथे. मी चहा ठेवला आहे. मला आत्ता माझं काम आहे कबर्ड लावायचे आहेत, तिघांचे पण कबर्ड लावायचे आहेत. म्हणजे मला बेडरूम आहे तो ऑर्गनाईज करायचं आहे. तुम्हाला पडलेले कपडे घालायचे आहेत, हे सगळं आवरायचं आहे. हे परत मेस झाले, हे याचं क्लीन करायचं आहे, ते नीट हे करायचं आहे. कसं होतं पिल्लूमुळे ना, कधी कधी रात्री एकटी असते त्याच्यामुळे पटपट वस्तू ठेवायचा असं असतं माझं काम. सो आता मी ते पटकन नीट अरेंज करेल. सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ मी शेअर करेल. कारण का कसं होतं, घरी आपण एकटा असलो ना की नाही जमत आपल्याला प्रत्येक गोष्ट अशी नीट अगदी जागेवर ठेवा. जोपर्यंत मूल लहान आहे ना तोपर्यंत नाही जमत. मग आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यासाठी स्पेसिफिक टाईम काढावा लागतो की त्या गोष्टी जागच्या जागी ठेवायला. सो आता तसंच काय आहे. आणि आमचं असं आहे की कपडे जास्त, स्टोरेज कमी. सगळीकडे तोच प्रॉब्लेम असतो, कपडे जास्त, स्टोरेज कमी. त्याच्यामुळे बेडरूमचा कबर्ड, कपडे कधीही नीट नसतात. आणि तुम्हाला एक सांगते, माझ्या ज्या सर्व साड्या आहेत ना त्या बेडमध्ये आहेत. लिटरली 3 बॅग्स भरून साड्या आहेत, पण यूज एक पण नाही. आता पाडवा येईल, गुढीपाडवा, तेव्हा घालेल. आता ते पण मला बघायचं आहे, कारण का शिफ्टिंगच्या वेळेला मी थोड्या साड्या आहेत ना सॉर्ट करून ठेवलेल्या. आता ते मला माइंडमध्ये गेले की कुठली साडी कुठे ठेवली आणि काय घालायचं. सो ते पण आता दीपकला सुट्टी असेल संडेला, तेव्हा मला ते सगळं काढायचं आहे. साड्या म्हणजे एक साडी प्रिपेअर करून ठेवायची की मला काय घालायचं आहे त्या दिवशी. सो आज मी काय करणार आहे, पिल्लूला जे कपडे होत नाहीत, मला जे कपड्यांना नको आहेत, दीपकचे कपडे काय खराब झालेत, तो तर जुने झाले ना तरी पण तो घालतच राहतो.
सो त्याचे काय कपडे खराब झाले, सो ते सगळे आता काढेल, कपडे एका बाजूला ठेवेल, स्पेस बनवेल. पिल्लू उठायच्या आधी मला सगळं लावायचे कबड. मेन म्हणजे आमचं नाही लागलं तरी चालेल, पण मला पिल्लूचे कबड आहे ना ते काय पण करून लावायचे. सो आता मी ते करताना तुमच्याजवळ शेअर करेल. आता चहा ठेवले, चहा उकळेपर्यंत बसते, जरा वेळ बसत नाही आहे, काहीतरी करते आणि मग तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे जे कपडे आहेत ते ऑर्गनाईज करते पिल्लूचे. लावायला घेत होती, पिल्लू आमची उठली, रडत उठली. काय बघितलं स्वप्नामध्ये काय माहिती, आता बसली दूध पिते आणि हातात बघा 2 क्लिप आहेत, कपडे लावायचे ते क्लिप्स आहेत ना. रडत होते म्हणून बाल्कनीमध्ये घेऊन दिले, ते क्लिप्स दिले, ते पण पकडले आणि दुधाची बॉटल पण पकडली, मी पण पकडली आहे. आता तिला मॅट टाकते इथे आणि मॅटवर ठेवून दोघे आम्ही कपडे लावू. आम्ही दोघी कपडे लावून घेऊ सगळे. बेडरूमची बाल्कनी आहे, इथं मॅट टाकले. आता पिल्लूला बसवले, शू बघा केली, शू शू शू. आता हिला बसवले खेळायला. आता ह्या मॅडम पण आले तिकडे. आता ती आली ना की येते इकडे, ती काय नाही करत तुला, ती आहे ना ते. मग हिला होते गुदगुदी, ती दिसली पळत येते. कुकी पिल्लू पिल्लू तुझा नाही, कुकी पिल्लूचा आहे. दोघींचा बॉल सेम आहे, त्याच्यामुळे आता पटकन कपडे लावून घेते. हे सगळं मी ह्या ड्रॉवर्समध्ये लावते. वरचे जे शूज आहेत आणि खालचे माझे बॅग्स, ते मधल्या कंपार्टमेंटमध्ये सगळं ते गेले बाळा, ते लावून घेतात ते सगळे कपडे. आणि इथे मी पिल्लूचे पटकन कपडे ऑर्गनाईज करून घेते. सगळे अशा ड्रॉवर्समध्ये सगळं वेगवेगळं ठेवून दिलेलं आहे मी. एकामध्ये टी शर्ट सगळे ठेवते, एकामध्ये सगळे लोअर ठेवते, एकामध्ये सगळं रुमाल्स वेगळे, असं मी तिचं अरेंज करून ठेवते, जेणेकरून आपल्याला भेटताना पण इझिली भेटतं. कारण का लहान मुलांना पण जरा पण धीर नसतो त्याच्यामुळे, आणि आपल्याला एकटं जर हँडल करायचं असेल ना बाळाला, तर सगळं ऑर्गनाईज नीट हवे, सगळं जागच्या जागी हवे, जेणेकरून आपण काढताना आपल्याला नीट जागच्या जागी भेटेल. 10 गोष्टी काढायला नको आणि 10 गोष्टीमध्ये हात घालायला नको. सो एका ठिकाणी आपल्याला असेल ना तर ते नीट व्यवस्थित भेटून जातं. त्याच्यामुळे मी पिल्लूचं जेवढं सगळं आहे ना लहानापासून ते आत्तापर्यंत नीट अगदी प्रॉपर ठेवून देते, जेणेकरून कोण नवीन पर्सन पण आला ना त्याला फक्त सांगितलं ना हे इथे ठेवलं की लगेच ते भेटलं पाहिजे. सो अशा प्रकारे मी तिचं हे करून ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. सगळं आता नीट ड्रॉवर्स आहेत ते पुसून ठेवले आणि नीट आता फोल्ड मारते. सगळं तिच्या जागच्या जागी होती, फक्त एवढंच झालेलं की नीट घडी वगैरे घातलं नव्हतं, कसं पण ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मला परत ते प्रॉपर ठेवायला लागलं. कारण का दीपकचं काढणं म्हणजे तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की कसं खेचायचं, त्याच्यामुळे मला ते प्रत्येक गोष्ट नीट लावायलाच आवडते. आणि आता हे पटकन सगळं आवरून गेल. आमचं तर मी लावूच नाही शकणार, कारण का पिल्लू आमची येते तुम्ही बघितलात उठली. काही काम करायचं म्हटलं ना की पिल्लू आमची उठून जाते, पण मी ठरवलेलं काही करून झालं ते मी ऑर्गनायझर आहे ना ते मी मेशोवरून घेतलेलं. सो इथे आहेत ना मी पिल्लूचे सगळे शूज ठेवून देते. काय होत नाहीत, अगदी 3-4 जोडच आहेत जे होत नाहीत. हे सगळे हे ऑनलाईन मागवलेलं, हे लोकल मार्केटमधून, हे पण ऑनलाईन ह्याच्यात वरच्या ह्याच्यात सगळे पिल्लूचे शूज ठेवून देते मी. ह्याच्यामध्ये तिचे रुमाल्स, परत तिच्या पॅन्टीज ते ठेवून देते, पाऊचमध्ये ठेवलेत. ह्याच्यामध्ये तिचे सगळे नाईट ड्रेस आहेत. इथे नाईटला सॉक्स घालते ते अजून आहेत पण वॉश करायला आहे. आणि ह्याच्यामध्ये तिचे सगळे टी शर्ट्स आहेत, ह्याच्यामध्ये सगळे टी शर्ट्स आहेत. हे बाहेर घालायचं आहे, ते बाहेर घालायचे कपडे आहेत ना मी त्या वॉर्डरोबमध्ये ठेवते. डेली वेअरचे आहेत ना ते मी तिचे इथे ह्या ऑर्गनायझरमध्ये ठेवते. हे सगळे तिचे लोअर्स आहेत, जॉगर्स, लोअर्स, सगळे पॅन्ट्स आहेत तिच्या ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये तिचे सगळे आपण शूची शीट बोलू शकतो, काय बोलू शकतो मला नाही माहिती, पण हे तुम्हाला कळलं असेल. हे सगळ्या त्याच शीट आहेत सगळ्या तिच्या ह्याच्यात. बसलंय बोलतो. आणि ह्याच्यामध्ये
ह्याच्यामध्ये सगळ्या माझ्या म्हणजे डेली वेअर, डेली म्हणजे इथे कुठे बाहेर गेलो ना की ह्या सगळ्या स्लिंग्स ठेवल्यात, 2-3च बाहेर काढल्यात, चांगल्या मी दुसरीकडे ठेवून दिलेत. तिला मी गाणं लावून देते हां, सॉंग्स लावून. आणि आत्ता आवरून घेते ते, हे आवरून घेते. हे एवढं मेस नसतं तरी पण तुम्हाला दाखवते मी. हॅट आहे ना गुड्डीने घेतलेली पिल्लूला, मध्ये आता गुड्डी आलेली ना तिने घेतली ही तिला. कशी एकदम क्यूट आहे ना, जराशी मोठी आहे पण ठीक आहे समरसाठी. सो आता हे सगळं मी आवरून घेते, तुम्हाला दाखवते. हे सगळं पिल्लूच्या ह्याच्यामध्ये कॅप्स, हॅट्स काय सगळं इथे बसवले गाणी लावून. इथे पिल्लूचं सगळं पावडर, औषधं वगैरे आहेत. हे ना मी 1 महिन्यानंतर फेकून टाकते, यूज नाही करत. सो काय जे पॅरासिटामॉल आणि हां पॅरासिटामॉल आणि कुठला तरी पॅरासिटामॉलच आहेत, बाकी सगळे फेकून दिलेले आहेत मी. सो हे इथे तिचा असं शॅम्पू वगैरे ठेवते. आणि ह्या सेक्शनमध्ये आहे ना तिचे सॉक्स आणि कॅप्स. ह्या सेक्शनमध्ये तिचे हे डायपर मी लिटिल एंजलचे आणि लिटिल्सचे यूज करते रिसेंटली, ते आहेत हे. आणि ह्याच्यामध्ये इथे ते सगळे तिचे टॉवेल्स ठेवले. इथे तिचे दुपटं ठेवले. दुपटा म्हणजे तुमच्या इथे काय बोलतात मला माहीत नाही, छोटी गोदडी टाईप असतं ना, बाळां झोपतो त्याच्या खाली ठेवायला, ते आहेत हे. अजून खूप सारे ते ठेवून दिलेत. आता हे मोजकेच ठेवलेत मी तिच्या साईजप्रमाणे. आणि इथे तिचे असे सगळे बाहेर घालायला कपडे असे चांगले, आणि काही असे आहेत की ते मोठे आहेत, तिला अजून होत नाहीत, ते आहेत हे सेक्शनमध्ये. ह्याच्यामध्ये पण तिचे कपडेच आहेत, स्कर्ट, फ्रॉक वगैरे असं आहे. इथे सगळे ह्या सेक्शनमध्ये सगळे फ्रॉक्स आहेत तिचे. आणि इथे आहेत ना, इथे तिचे ट्रेडिशनल कपडे असे ठेवून दिलेत, जे की चोली वगैरे आहे, फ्रॉक्स आहे. परत इथे तिचं स्वेटर आहे आणि ते लहान बाळांना रॅप करतात ते आहे. परत अशा तिच्या गोष्टी ठेवून दिल्यात. हे हँगर्स भेटलेले ते जपून ठेवलेत मी. आणि बस बाकी काय नाही, एवढं असं मी तिचं ऑर्गनाईज करून ठेवते. आणि जे तिचे होत नाहीत ना कपडे, ते मी ऑलरेडी बॅगमध्ये पॅक करून ठेवून दिलेत कबर्डमध्ये. सो अशा प्रकारे पिल्लूचं ऑर्गनाईज केलेलं आहे कबर्ड. आणि आता बेडशीट वगैरे दिलं. तिथे प्रेसचे कपडे आमचे कधी जाणार आहेत काय माहिती. हे परत मेस झालं आणि डस्ट आहे त्याच्यावर. आमच्या इथे ना खूप सारे डस्ट येते, खूप म्हणजे खूपच. आणि इथे पिल्लूचे टॉय ठेवले, तिथे अशी वेळ झालं आहे माझं अरेंज करून. आता तिच्या गोष्टी आहेत ना त्या उद्याच करू शकते, कारण का आता पिल्लूला मला द्यायचं आहे. तिकडे बघा सॉक्स कुठे काय पडले, सॉक्स पडलेले. हे आताचे कपडे आहेत, ते कबर्डमध्ये ठेवायचे. कबर्ड ॲज युजल खराब झाला आहे आमचा. आता पटकन पिल्लूला मी ना 2च कपडे निघाले, तिला होत नाही. पिल्लूला पटकन ॲपल फीड करते, ॲपल प्युरी. ॲपल मी असे बारीक करते आणि त्याच्यामध्ये हलकंसं कोमट दूध गरम केलं आहे. हलकं गरम केलं आहे दूध, ते ॲड करते. म्हणजे ना काळं नाही पडत, काळं पडलं ना की टेस्ट बदलून जाते त्याची. आणि एवढं उरलं ते आता मी खाई थोड्या वेळाने. तिला पहिला भरवून घे. आता याची प्युरी करायची, पटकन प्युरी करते. असं काहीतरी बनतं. आणि हे आता माझ्या बाळाला भरवणार आहे. तुम्ही पण तुमच्या बाळाला ॲपल प्युरी बनवा. मी स्टीम वगैरे काहीच नाही करत, मी एकदाच दिलेलं स्टीम करून. थांबी देते, पटकन तिला भरवून घेते. चला सगळं ऑल फिनिश. हे करायचं आहे जेवण मला पिल्लूचं आणि कुकीचं. पिल्लूचं तर काय मला कळत नाही आहे काय करू आणि काय नको. सध्या माझी सिच्युएशन अशी झाली आहे, पिल्लूला लागतं रात्री हेवी, नो लाईट.
तो आता एक ॲपल उरलाय ते मी खाऊन टाकते, कट करते. मला आहे पनीरची भाजी आणि चपाती पण आहे, डाळ भात पण आहे. सो माझं टेन्शन नाही आहे, टेन्शन आहे ते फक्त पिल्लूचं आमच्या. आता दिवा वगैरे लावलाय. आता पिल्लूला आज विचार करते नाचणीचं सत्व द्यावं. आपण खाल्लं आता नाचते, बघते गाणं. आता मला कुकीचा कुकर लावायचा आहे. अजून काय काम आहे, काम काम काम. क्लॅप कर, क्लॅप कर, करा 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 करा. बघा कशी करते. क्लॅप करा, क्लॅप करा, क्लॅप 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 क्लॅप. कर असं करायचं. पॅन्ट नवीन घातली तिला. त्याचा कलर बघा असा आहे. मेशोवर मी तिला टोल सेटमध्ये घेतलेलं, त्याची पॅन्ट घातली आता तिला. पॅन्ट तिच्या सगळ्या शोधी भरल्या. म्हणजे 3-4च पॅन्ट्स आहेत, त्या रात्रपर्यंत चालवायच्या आहेत. सो आता काहीच नव्हतं म्हणून मी घातली तिला ती पॅन्ट. तर ती बघा ही वाली पॅन्ट घातली आणि त्याचे ब्लॅक व्हाईट कलर आहे ना. तुम्हाला ती दाखवते बॉटल. आणि ही एक बॉटल आहे, त्याचं झाकण, ह्याचं तर तिला झाकण माहित नाही कसं आहे. मी तिला दाखवते. पिल्लू हे बा, हे बा, तुला झाकण लावायला, त्याला झाकण लाव. नाही बा असं लावायचं, असं लाव. तू लाव, धर, लाव, धर, लाव इथे, इथे लाव. अरे वा, क्लॅप क्लॅप क्लॅप. बघितलं कसं लावते. धर, लाव, इथे लाव. हा गुड गर्ल. बघा कशी करते आमची पिल्लू. आता हे बा, आता हे बा, ते झालं. हे बा, हे बा, ह्याला लाव. हे बा, धर, लाव इथे. हा इथे लाव. छोटा आहे ना, ते जमत नाही त्याला. इथे लाव, लाव इथे. खाली नाही बा, ह्याच्यावर हे होल आहे ना, त्याच्यावर लावायचं. हा ते छोटा आहे ना, ते लावता येत नाही तुला. धर, लाव इथे. डायरेक्ट खालीच टाकते. ह्याच्या लावून दे. हे छोटं आहे ना, तुला नाही. हे पहिला लाव, हे लाव. इथे उलटा लावलास. हा लाव, नीट नीट. हा लावा इथे, झाकण लावा. हा व्हेरी गुड. लावा झाकण, लावा. लावा इथे झाकण, इथं लावा. गुड गर्ल. आता मी चम्मच आणते. हा उघडते, उघडत. हे तिच्यासाठी फर्स्ट टाइम आहे. मी तिला आता दाखवते. पिल्लू हे बघ, हे बघ. 1 2 3 4 5. टाक ह्याच्यात, टाक, टाक ह्याच्यात, ह्याच्यात टाक. बघूया टाकते काय. ह्याच्यात टाक पिल्लू, ह्याच्यात टाक. हे बघ 1 टाक ह्याच्यात. 1 टाक. 2 हा उचल, टाक. हा टाक ह्याच्यात. हा ह्याच्यात टाक, ह्याच्यात टाक, ह्याच्यात टाक. हा हा उचल, टाक ह्याच्यात. हा परत टाक ह्याच्यात, टाक ह्याच्यामध्ये टाक. हे बघ 1 तू टाक. धर, ह्याच्यात टाक. तिला आता खेळ सुचला. ना आता बघूया. धर, ह्याच्यात टाक सगळं. ते चम्मच टाक ह्याच्यात, टाक चम्मच ह्याच्यात टाक. हे बघ असं टाक. तू टाक, टाक ह्याच्यात, ह्याच्यात टाक. 1 तू टाक. हा टाक ह्याच्यात. धर, टाक. हा एक खाली कुठे टाकते. धर, टाक ह्याच्यात. आबा ह्याच्यात टाक. असा काढतेस कशाला आता. तिला तर खेळ सुचला. असं मी तिला ना काय तरी असं एंगेज करते, म्हणजे असं दाखवते तिला
हे चम्मच ह्याच्यात टाकायचे, ते रबर त्याच्यातून ह्याच्यात टाकायचे, चम्मचनी पाणी घेऊन ह्याच्यात. आता ती झाकण लावते, लावायला झाकण. हा लावा. आता मी तिला सांगितलं पण नाही त्याला झाकण लावायचं, तिला आता कळलं की ह्याचं झाकण आहे. असं काहीतरी दाखवलं ना की बरोबर समजतं त्यांना. पण इव्हन खायचं पण बरोबर कळतं. जोपर्यंत आपण त्यांना फुड्यात देत नाही ना तोपर्यंत त्यांना हाताने खायची सवय नाही होत. पिल्लू आमची सगळं हाताने खाते, पण मी भरवते कारण का ती सगळा नाश करून टाकते. उलटा ठेवते. बघ लावा झाकण, हे झाकण लाव. उलटा नाही बा, असं लावायचं, असं लाव. ते फिरवायचं आहे ना, ते उघडत नाही, मग ओरडते. लावलं की उघडायला पण हवे तिला. आला खेळ. हा लावायला झाकण लाव. लावा. नाही लागत आहे, लाव. हा काहीतरी बडबडते. पिल्लूचे पैंजण काढलेत मी, कारण काही ते ना हिटाने बोलते, हीटने काळं पडतं. ह्याच्यात टाक चम्मच, चम्मच ह्याच्यात टाक. हा चम्मच ह्या डब्यात टाकायचं. ते झाकण लाव, हे झाकण लावायला, हे झाकण लाव. हा लाव झाकण, याला डब्याला झाकण लाव. हे डब्याला झाकण लाव. हा लाव डब्याला झाकण. नाही हे डब्याला झाकण लाव, तू लाव. धर डब्याचं झाकण लावा. लावा डब्याचं झाकण. हा लावा डब्याचं झाकण लाव. भ्या नाही, इथं डब्याला झाकण लाव. मी तर बघा कशी झोप नाही भेटलेली. हे फोटो आहेत मार्च 27चे आहेत, म्हणजे लास्ट इयरचे फोटो आहेत, तुम्हाला दाखवते. आणि माझी तब्येत तर बघा केवढी होती तेव्हा. ही पिल्लू आमची लास्ट इयरची पिल्लू, खेळला होती तेव्हा मी माझ्या मम्मीकडे होती. ही बघा केवढीशी होती. आणि आत्ता बघा ही पण बघा केवढीशी होती. ही बघा, बघा केवढीशी होती. हे लास्ट इयरचे फोटो आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 1 इयर ॲगो. ही पिल्लूची आजी, मामी आजी, म्हणजे माझी मामी, ही मी. हे बघा हे आहे, हे ऑलमोस्ट हे आजच्या डेटचे आहेत बरोबर. नाही 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 नाही, आज तारीख काय आहे, 29 ना. आता तुम्हाला 29 तारखेचे कुकीचा आणि पिल्लूचा फोटो. हे बघा 29 तारखेचं. हे रात्रीचे बघा, सेम 2:45 वाजताचा सीन आहे हा. जागी होती, मम्मी घेऊन बसलेली तेव्हा मी खेळला होती. हे पण बघा 3:01चा आहे फोटो, मम्मी आणि ती जरा पण नाही झोपायची. हा बघा रात्री. आणि हे आम्ही केलेलो तिकडे, म्हणजे आम्ही जुन्या रूमवर राहायचो तिथे. हे पिल्लूचे रामनवमीचे फोटो. ही उद्याची पिल्लू, 1 इयर ॲगो. ही मम्मी माझी, केवढीशी होती आधी बघा, केवढीशी होती. काश मी तेव्हा ब्लॉगिंग चालू केली असती तर पुरी मला जर्नी बघायला भेटली असती पिल्लूची.
आणि ही आमची कुकी एकटीच होती घरी तेव्हा. कशी होती पिल्लू. आणि पिल्लूच्या माऊचं लग्न होतं ऑलमोस्ट, तेव्हा पिल्लू 1.5 महिन्याची असेल. तुम्हाला पिल्लू दाखवते बघा. लहानपणीची पिल्लू. हा बघा आमचा हनुमान बघा. लहानपणीचे फोटो आहेत पिल्लूचे हे खूप. हे बघा मम्मीने केलेलं सगळं हे तिला, आणि ती पण करून देत होती. हे बघा मम्मीने टाटू काढलेला. हे बघा केवढूशी होती, केवढूशी. आणि पिल्लूला आम्ही पॅसिफायर द्यायचो. तिथे पण गाणी बघायची. चालली आहे बघा कुठे. आता बघा कशी झाली. आगाव पोरगा झाला आता आगाव. हा आगाव पोरगा झालाय. अजून दाखवते तुम्हाला फोटो. ही बघा कशी होती लहानपणी. हे बघा ट्रक मध्ये बसली आहे. आणि हे तिच्या छोट्या मामाने स्केच केलेलं. तिचा छोट्या मामाने स्केच केलेलं. लहानपणी तर बघा कशी होती. हा एकदम लहानपणीचा फोटो. पिल्लू अशी पडशील ना ग. माझं लक्ष नाही धावत आली माझ्याकडे येडा. ही बघा पिल्लूच्या आमच्या मेमोरीज बघा. आणि हा मेमोरीज बघा. ही 1 मंथची पिल्लू आमची. ही 1 मंथची पिल्लू बघा. हा खाली बस. ऑन झालेली ना तेव्हाचे फोटो बघा. हे डॉक्टर ह्यांनी माझी सर्जरी केलेली. ही जेव्हा बॉर्न झालेलीचा पहिला फोटो आहे पिल्लूचा. ही मी ऑपरेशन झालेलं माझं केवढं पोट राहिलेलं बघा तेव्हा. तू असं नाही घालायचं बाबू. सगळ्यात जवळचा पिल्लू पाळण्यात ठेवायचो. तिला थोडे दिवसच पाळणा. आणि आमची कुकी बघा कशी बघायची तिला. ही बघा कशी बघायची कुकी. जाम आगाव होत्या दोघी या. अजून दाखवते तुम्हाला. ही पिल्लू आमची नीट नाही राहते ना, खेळते ना. दाखवते तुम्हाला थांबा. ही पण हा पण बॉन्सचाच फोटो आहे. अजून दाखवते तुम्हाला. हा हे पिल्लूच्या बारशाचे फोटो आम्ही घरीच केलेला. हा पिल्लूच्या बारशाचा फोटो. कशी होती बघा तेव्हा. आणि मी तुम्हाला दाखवते. मी तर बघा अम्मा वाटते अम्मा. हे फर्स्ट टाइम हॉस्पिटलचे फोटो आहे ते. असं बघितलं ना की ते आठवतं सगळं. आणि माझ्या पोटात जो 3D बोलतात ना 4D, तो तेव्हाच आम्हाला कळली कशी होती बाबा. एवढेच फोटो आहेत पिल्लूचे. आणि माझी मम्मी. ही पिल्लूची माऊ. आणि पिल्लूची आजी. तेव्हा खूप साऱ्या आठवणी होत्या. इथे फर्स्ट टाइम मम्मी तिला फीड करत होती दूध. खूप साऱ्या अशा आठवणी आहेत. खूप 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 खूप. इथे तर बघा केवढीशी आहे.
हे बघा फोटो आमचे छोटापणे जुने फोटो म्हणजे पिल्लू 1 इयर आधी कशी होती आणि आता कसं झालाय. काश मी तेव्हाच ब्लॉगिंग चालू केली असती, मला तेव्हा सुचलं असतं तर आता मी पिल्लूची जर्नी आहे ती बघितली असती. एवढीशी लहान होती. आता मी 8 महिन्याच्या असतानाच केलेलं चालू, तर आता पण आहे, पण छोट्या व्हिडिओ आहेत, असे मोठी व्हिडिओ नाही अशी. सो हे असं पिल्लूचे छोट्यापणीचे फोटो होते. अशा काहीतरी आठवणी होत्या आमच्या. आधीपासूनच जागते, लहान असल्यापासूनच ही जागते. ते अजून पण फॉलो करते रूल. किती वर्षाची झाल्यानंतर चेंज करायला डोंट नो. तर चला आता पिल्लूला भरवायचे. कुकीचा कुकर लावला आहे, मी जेवणार आहे. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता काय दाखवण्यासारखं नाहीच आहे. आता नॉर्मल जे रुटीन आहे तेच माझं चालू होणार आहे. उद्या काहीतरी इंटरेस्टिंग असेल मे बी उद्या. हां, सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हे बघा बाथरूममध्ये जायचं तिला कशी ओरडते बघा. मी इथे भांडी धुते आणि आले आणि ते बाथरूमचा दरवाजा उघडायला बोलते. तिला जायचंय आत तिकडे. एवढं छान आहे ते.